महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत एक खूपच रंजक गोष्ट समोर येते. इथे ना एकाच छताखाली जणू दोन वेगळी जगं आहेत. एका बाजूला आहेत जिल्हा परिषदेचे शिक्षक, जे टेक्नॉलॉजीच्या लाटेवर अक्षरशः स्वार झालेत, आणि मग दुसऱ्या बाजूला येतात माध्यमिक शिक्षक, जे अनेक अडथळ्यांमुळे अजूनही किनाऱ्यावरच उभे आहेत. ही दरी इतकी मोठी काय आहे? चला तर आज आपण याच दोन वेगवेगळ्या कहाण्यांमागची कारणं जरा खोलात जाऊन शोधूया. हा प्रश्न फक्त चांगला कम्प्युटर किंवा लॅपटॉप कोणाकडे आहे आणि कोणाकडे नाही एवढ्यापुरता मर्यादित नाहीये. खरा मुद्दा आहे व्यवस्थेचा, मिळणाऱ्या पाठिंब्याचा. ही दरी नेमकी का आणि कशी तयार झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंचं वास्तव काय आहे हे पाहावं लागेल. चला आधी आपण त्या गटाबद्दल बोलूया, जो या टेक्नॉलॉजीच्या शर्यतीत पुढे आहे, म्हणजे जिल्हा परिषदेचे शिक्षक. हे शिक्षक इतके टेक्नोसॅव्ही म्हणजे तंत्रज्ञानस्नेही कसे बनले? त्यांच्या या यशाचं नक्की रहस्य काय आहे? बरं, त्यांच्या यशामागे ना मुख्यत्वे 3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे प्रशासकीय सक्ती, म्हणजे सरळ पोर्टल जे विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आहे, आणि शालार्थ जे पगार आणि सेवेसाठी. यांसारख्या पोर्टल्समुळे टेक्नॉलॉजी वापरण्याशिवाय पर्यायच उरला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मिळालेलं मोठं प्रशिक्षण. केंद्र सरकारचा निष्ठा कार्यक्रम आठवतोय, त्याच्यासारख्या उपक्रमांमुळे लाखो शिक्षकांना डिजिटल साधनांची ओळख झाली. आणि तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, तो म्हणजे लोकसहभाग. लोकांनी एकत्र येऊन आणि स्वतः शिक्षकांनी पुढाकार घेऊन शाळा डिजिटल केल्या, आपलं स्वतःचं ई-साहित्य तयार करायला सुरुवात केली. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे प्रशासकीय सक्ती. म्हणजे जिल्हा परिषद शिक्षकांसाठी तंत्रज्ञान वापरणं ही काही हौस नव्हती, ती एक गरज बनली. विद्यार्थ्यांची माहिती भरायची असो किंवा पगाराचा तपशील बघायचा असो, त्यांना डिजिटल व्हावंच लागलं. आणि याच सक्तीमुळे तंत्रज्ञान त्यांच्या रोजच्या कामाचा एक अविभाज्य भाग बनून गेलं. ठीक आहे, आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया, ती म्हणजे माध्यमिक शिक्षक. आणि त्यांची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. ती जणू एका अडथळ्यांच्या शर्यतीसारखी आहे, जिथे तंत्रज्ञान वापरायची इच्छा तर आहे, पण अनेक अडथळे वाटेत उभे आहेत. जरा विचार करा, शिकवण्यासाठी नवीन डिजिटल साधनं वापरायची आहेत, पण शाळेतला कम्प्युटर 10 वर्ष जुना आहे आणि इंटरनेट कधी लागेल याचा नेम नाही. हीच माध्यमिक शिक्षकांची खरी परिस्थिती आहे. त्यात बोर्डाच्या परीक्षेचा ताण, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याची घाई, आणि या सगळ्यावर कडी म्हणजे व्यवस्थापनाकडून मिळणारा अपुरा पाठिंबा. यामुळे नवीन काही शिकायला वेळच मिळत नाही. आणि समजा एखादं उपकरण बिघडलं तर ते दुरुस्त करायलाही कोणी नसतं. याचा अर्थ असा की अडचण इच्छेची नाहीये, तर संधीची आहे. अनेक माध्यमिक शिक्षकांना मनापासून नवीन तंत्रज्ञान शिकायचंय, वापरायचंय, पण जेव्हा तुमच्याकडे मूलभूत साधनच नसतील तेव्हा तुम्ही नवीन प्रयोग करणार तरी कसे? हाच खरा कळीचा मुद्दा आहे. तर आत्तापर्यंत आपण दोन्ही बाजू पाहिल्या. मग ही दरी नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे हे समजून घेण्यासाठी आपण या दोन्ही गटांची समोरासमोर तुलना करून पाहूया, म्हणजे चित्र आणखी स्पष्ट होईल. ही तुलनाच सगळं काही सांगून जाते, नाही का? बघा, एका बाजूला जिल्हा परिषद शिक्षकांना प्रशासकीय पुश आहे, एक प्रकारची सक्तीच आहे, तर दुसऱ्या बाजूला माध्यमिक शिक्षकांना व्यवस्थापनाच्या उदासीनतेचा सामना करावा लागतोय. एका बाजूला सरकारी प्रशिक्षण मिळतंय, तर दुसऱ्या बाजूला प्रशिक्षणाच्या नावाने बोंब आहे. ही केवळ 2 शिक्षक गटांमधली तुलना नाहीये, तर 2 पूर्णपणे वेगळ्या कार्यप्रणालींमधली तुलना आहे. मग ह्या सगळ्या माहितीवरून आपण काय शिकलो? ही दरी शिक्षकांच्या कौशल्यामुळे निर्माण झाली आहे की त्यांना मिळणाऱ्या संधी आणि सुविधांमुळे? हे एकच वाक्य या संपूर्ण समस्येचं सार सांगतं. मुद्दा शिक्षकांचा कौशल्याचा किंवा त्यांच्या इच्छेचा नाहीये, तर त्यांना योग्य संधी आणि साधनं न पुरवणाऱ्या व्यवस्थेचा आहे. पण यात एक आशेचा किरण नक्कीच आहे. माध्यमिक शिक्षकांमध्ये क्षमता आहे हे विसरून चालणार नाही. गरज आहे ती फक्त एका संधीची, योग्य साधनांची, प्रशिक्षणाची आणि खऱ्या अर्थाने पाठिंब्याची. जर हा पूल बांधला गेला तर ते सुद्धा तंत्रज्ञानाचा तितकाच प्रभावी वापर नक्कीच करू शकतात. तर जाता जाता एक विचार सोडून जातो. शिक्षणातली ही डिजिटल दरी कमी करण्यासाठी आणि प्रत्येक शिक्षकाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी जर फक्त एकच सर्वात महत्त्वाचा बदल करायचा असेल तर तो नक्की कोणता असेल, या प्रश्नावर विचार करायला नक्कीच हवा.